ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर ही कृष्ण तुळस आहे आणि कृष्ण तुळशीच्या ह्या मंजुळा मी तोडणार आहे आज। पुत्रदा एकादशी भागवत एकादशी असल्यामुळे 2 दिवस तोडता जमत नाही, त्या कारणाने मी अगोदरच तोडून घेत आहे सोमवारी। तर हे मंगळवार आणि बुधवार 2 दिवस एकादशीचा दिवस आहे। तर मी हे करणार आहे, बुधवारची 31 तारखेची एकादशी धरणार आहे। तर एवढं टोपलं भरून मंजुळा तोडलेली आहेत मी आपल्या पांडुरंगाला माळा करण्यासाठी आणि रुक्मिणी माताला पण। मग आता हे मी एका प्लास्टिकमध्ये सगळं हे भरून ठेवलेलं आहे बाजूला आणि टोपलं घेऊन आणखीन मी इकडे आवऱ्याच्या शेंगाला पण आलेली आहे तोडायला। आवऱ्याच्या शेंगा आहेत आणि ह्याला बिलकुल खत काहीच नाही, बगर औषधाचा वेल आहे हे आणि काहीच ह्याला किडा वगैरे काहीच लागला नव्हता। एकदम फ्रेश शेंगा होत्या आणि वेल पण एकदम छान होता। तर ह्याला पांढरी फुलं असतात असे आणि पांढरी फुलं आणि हे शेंगा पण ह्याला अशा हलक्या हलक्या पांढऱ्या होत्या शेंगा। तर आवऱ्याच्या शेंगाचा वेल वेगळ्या वेगळ्या असते, पण हे जांभळ्या शेंगा असतात, काळ्या असतात आणि पांढऱ्या हिरव्या एकदम गडद अशा पण शेंगा असतात, पण ह्या एकदम हलक्या हलक्या हिरव्या शेंगा होत्या। तर मी भरपूर भाजीपुरत्या तोडून घेतलेल्या आहेत। तर मी दुसऱ्याच्या घरूनच ही घेऊन जात आहे भाजीपाला आणि मंजुळा पण पांडुरंगाच्या माळासाठी मी मंजुळासाठी इथं आलेली होती, पण हे मला इथं आवऱ्याच्या शेंगा पण भेटल्या आणि कढीपत्ता पण भेटला। त्या आजीचा तर एकदम मनापासून धन्यवाद मला एवढं काही देण्यासाठी। आणि देवाला काही केलं तर आपल्याला काही देव फळ देतोच आणि हे देवाने दिलेलंच आहे हे फळ। एवढ्या शेंगा एवढ्या हिरवागार मन भरून गेलेलं आहे। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।